मला पंजाबी भाषा आवडते आणि मी ती शिकायचा खूप प्रयत्न केला. आटोकाट प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला. तर तिथे त्याला पैथी म्हणतात, म्हणजे ती 35 अक्षरं. त्याचं उच्चारण पण वेगळं आहे. ते श्री गुरु ग्रंथ साहेबजींचा पाठ करायचं भाग्य मला मिळालं. मी खूप त्यांचे पाठ केले, त्यांचं कीर्तन केलं. खूप म्हणजे रात्री अपरात्री जागून जागून ते मला ते गुरुद्वारा सगळ्या पुण्याच्या बहुतेक 90% गुरुद्वारात मला बोलावलं जायचं. रात्री ये पाठ करायला, सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधी पण जायचं. त्यामुळे ते जमलं ते मला आणि मी बोलतो पण चांगला. तेवढी आपण एवढी मेहनत करून एखादी गोष्ट शिकली आहे, ते सोडून का द्यायचं? कुठे ना कुठे उपयोग होईल. इथं पुण्यात मला कोणी विचारत नाही, पुण्यात मला कोणी उभं करत नाही. हे सगळे डोकं फोडून झालं आहे माझं. मला कोणी जॉब देत नाही. मी कुठे काम करायला उभा राहिलो, धंदा करायला उभा राहिलो, तर माझ्याकडे कोणी चिटपाखरू येत नाही. आपल्या दिवस नुसतं वाट बघायचं, कोणतरी यावं, कोणतरी यावं, कोणतरी यावं. लोकं मला हसवून जातात, छळून जातात, मला टोमणे देऊन जातात, बोलून जातात. नवरा बोलतो बायकोला, हा बघ कसा, ह्याच्याकडे बघू नको. बायको बोलतो नवऱ्याला, हा बघ कसा, ह्याच्याकडे बघू नको. हेच मी इतके वर्ष पुण्यामध्ये ऐकत आलो. आता मला तिचं काय वाटत नाही. म्हणून म्हणतो जर पंजाबी येत असेल चुकून मागून पुण्यात काय म्हणतो आहे, पंजाबमधनं एखादा कॉल आला, एखाद्या कॉलेजमधनं, युनिव्हर्सिटीमधनं शिकवायला याल का, तर जाईन मी तरी. शेवटी पोटाचा प्रश्न आहे, पोटामध्ये प्रश्न आहे. माणूस पोटापासाठी काय पण करतो आणि पोटापासाठी बाहेर जाणं म्हणजे काय पाप नाही आहे, कुठे पण जाऊ शकतो. तर म्हणून पंजाबी मी जरा शिकायला जे शिकलो आहे ते मी जरा फ्रेश ठेवायचा प्रयत्न करतो. याचा अर्थ असा निघत नाही की मराठीवर माझं प्रेम नाही. घरात म्हणजे बायकोशी मराठीमध्येच बोलतो, रात्री अपरात्री कधी पण मराठीच बोलतो. मुलाशी, माझा मुलगा तो बिशपमध्ये शिकला कॉन्व्हेंटमध्ये, पण तो माझी कधीच इंग्लिशमध्ये नाही बोलला. आम्ही मराठीमध्येच बोलतो. आमचं सगळं घरातलं वातावरण अगदी मराठमोळंच आहे. इनफॅक्ट जेव्हा कोणी मराठी माणूस समोर येतो तर मी मराठीमध्येच बोलणं पसंत करतो. हो जेवूया. आता माझ्या बायकोने काय सांगितलं, काय तुमच्या समोरच बोललो, हो जेवूया. 9 वाजून गेलं, जेवायची वेळ झाली. आम्ही घरामध्ये मराठीच बोलतो आणि मराठी बोलणंच पसंत करतो. आणि जे मराठी आहेत त्या माणसाची मराठीमध्येच बोलतो. कारण आपली भाषा आपणच जपणार, बाहेरची नाही येणार जपायला. त्यामुळे एक गोष्ट मला दिसली आहे, नाव घेत नाहीत, पण असं कळलं आहे की ते लोक मराठी मातीने त्यांना घडवलं. मराठी मातीने त्यांना एवढा मोठा दर्जा दिला. मराठी मातीने त्यांना ओळख दिली आणि ते मराठी भाषा आता बोलत नाहीत, दुसरी भाषा बोलतात. पण दुसरी भाषा बोलायला काही हरकत नाही, पण प्रेम तर मराठीवर करा. मी ती परकी भाषा बोलतं काही हरकत नाही, बोला, चांगलंच आहे. कुठली परकी भाषा शिकणं फार चांगली गोष्ट आहे, पण प्रेम तर आपल्या मातृभाषेवर करा. काय सांगायचं, ऐकावं ते नवलच.